स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तसेच पेसा भरती संदर्भात महत्त्वाची माहिती आहे। तलाठी कागदपत्र पडताळणी संदर्भात ही अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तलाठी भरतीसह स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट रोजच्या रोज चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतील। तसेच भरतीच्या रोज नवीन जाहिराती देखील या ठिकाणी असतात, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करा। आणि तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती रोज स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत असते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज सरळ सेवेच्या नवीन जाहिराती, रोज भरतीच्या नवीन जाहिराती तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात। त्यासह 2024च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। टेलिग्रामवर आतापर्यंत देण्यात आलेले लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट घटना, लेटेस्ट अपडेटचा समावेश आहे आणि या सर्व माहितीची नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे परीक्षांसाठी। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर पहा, तलाठी भरती संदर्भात न्यूजपेपरला आलेली महत्त्वाची अपडेट आहे। तलाठी भरती परीक्षेत यशस्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते। मात्र ही परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार असे स्पष्ट झाले आहे। तलाठी भरतीसाठी तब्बल 1 वर्षाचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झालेले आहेत आणि दरम्यान या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाट्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यता आता मावळली आहे। यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत। राज्यात गेल्या वर्षी जूनमध्ये 4,466 तलाठी जागांसाठी तब्बल 10,41,713 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली। या परीक्षेबाबत असलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करून भूमी अभिलेख विभागाने यंदाच्या मार्चमध्ये या परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी तसेच निवड यादी जाहीर केली। त्यानंतर पेसा अंतर्गत असलेल्या 13 जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने या ठिकाणी थांबवण्यात आली होती। मात्र पेसा क्षेत्र गावनिहाय असल्याने केवळ अशाच गावांमध्ये 574 पदांची निवड प्रक्रिया स्थगित करून अन्य 1,718 पदांसह सर्व 36 जिल्ह्यांमधील 4,219 पदांसाठी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली। त्यानंतर आचारसंहितेचा अडसर ठरत आहे या ठिकाणी तलाठी भरतीच्या पुढच्या प्रोसेससाठी, पुढील विद्यार्थ्यांच्या नियुक्तीसाठी। यादीनंतरही उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून नियुक्तीचा प्राधान्यक्रम देखील दिला होता। मात्र याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या तलाठी पदाच्या निवडणुकीतील नियुक्तीबाबत काय करावे हे या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली होती। आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याचा नियम असल्याने राज्य सरकारने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक पत्रव्यवहार केला होता। आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशी विनंती या पत्रात करण्यात आलेली होती। मात्र या नियुक्तीला मान्यता देता येणार नसल्याने आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे आणि त्यामुळे उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतरच अर्थात जून नंतरच नियुक्ती मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती बाकी आहे त्यांना जूनच्या नंतरच ही जी नियुक्ती आहे ती मिळणार आहे। निवडणुकीसाठी झाला असता उपयोग या नवीन तलाट्यांचा, परंतु पहा, निवडणुकीच्या काळात नियुक्ती मिळाली असली तरी त्याचा उपयोग निवडणूक कामासाठी करता आला असता असे जिल्हा प्रशासनाचे मत होते। मात्र आता ही नियुक्ती जून नंतर होईल। पुणे जिल्ह्यात 378 उमेदवारांची निवड यादी होती 368 उमेदवारांची निवड यादी होती। 2 उमेदवार अनुसूचित जमातीतील माजी सैनिक प्रवर्गातील असल्याने त्यांच्या जागी उमेदवार मिळालेले नव्हते। या जागा रिक्त आहेत। तर
68 पैकी 214 जणांना निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर तातडीने तर उर्वरित 154 जणांना प्रवर्गातील पडताळणीनंतरच नियुक्ती देता आली असती, अशी या ठिकाणी माहिती आहे. तर पहा, आचारसंहिताचा मुद्दा आहे तो या ठिकाणी तलाठी भरतीच्या नियुक्तीसाठी अडसर ठरत आहे. ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती बाकी आहे त्यांना आता जून महिना संपल्याच्या नंतरच त्यांची नियुक्ती मिळणार आहे, त्यांना नियुक्त केले जाणार आहे. तलाठी भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. परत भेटू. धन्यवाद.